व्यक्तींना ज्यांनी देशासाठी दिले प्राण, विसरू नका अशा व्यक्तींना ज्यांनी देशासाठी दिले प्राण. तिरंगा हे आपले क्षण आणि सैनिकच टाकतात त्याचे जाण आणि सैनिकच टाकतात त्याचे जाण. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय जनलोक, वंदनीय गुरुवर्य व इथे जमलेल्या माझ्या छोट्या राष्ट्रभक्तांनो, सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या आणि ह्या गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 1979व्या स्वातंत्र्य दिनाच्या या पवित्र आणि ऐतिहासिक दिनी मी स्नेहा खरे तुमच्यासमोर माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे उभे आहे. या पवित्र दिनी ह्या मंगल क्षणी गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या आपल्या भारत मातेचा कण आणि कण आपल्या पराक्रमांच्या गाथा आणि कथा सांगायचे जणू साधन करत असावा. या उल्हासात, या उत्साहात आणि ह्या आशात मी भिजून चिंब झाले. म्हणूनच आपण युगायुगाने स्वातंत्र्य लढ्याच्या आणि ह्या राष्ट्राचे प्रतीक असणाऱ्या तिरंगाला वंदन करून मी माझे 4 शब्द बोलण्यासाठी खूप आतुर झालेले आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री 12 वाजता घड्याळात 12चे टोल वाजले. जणू काही देशवासियांचा हृदयाचा ठोका सुटला. त्या दिवशी आपला भारत देश शेकडो वर्षाच्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या शृंखला तोडून मुक्त झाला. त्या दिवसापासून एका नव्या युगाचा, एका नव्या पर्वाचा, एका नव्या लोकराज्याचा खऱ्या अर्थाने सुरू झाला. म्हणून तर तो क्षण, तो रात आणि तो दिवस आजपर्यंतही आपल्या भारताच्या इतिहासात सर्वात मूल्यवान आहे. म्हणून तर आपण ह्या भारत देशाचा एक राष्ट्रीय सण, एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करतो. ज्या डोलाने, ज्या सन्मानाने माझा तिरंगा फडकत आहे, म्हणून तर माझे मन बोलते. ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त आणि फक्त स्वातंत्र्यासाठी लढले, फक्त आणि फक्त स्वातंत्र्यासाठी लढले. या गल्लीपासून दिल्लीपर्यंत, लहानपासून मोठ्यापर्यंत सर्व जाती धर्माचे अभंग आपला भारतीय स्वातंत्र्य दिन खूप आनंदाने साजरा करतात. फक्त करून चालत नाही. यासाठी न्याय, समता आणि बंधुता या मूल्याचे आपण पालन करणे, हे जबाबदार नागरिक म्हणून आपण पालन करणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि हे आपले कर्तव्य आहे. पण ह्याच्यावरच आपला भारत देश उभा आहे. फक्त ह्या भारत देश उभा करण्यासाठी अनेक भारतीय वीर आपले प्राणपण लावून लढलेले आहेत. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते मिळवणारच असे ठणकावून बोलणारे लोकमान्य टिळक आणि तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे गरजावून सांगणारे सुभाषचंद्र बोस, करा किंवा मरा असे संदेश देणारे महात्मा गांधीजी आणि इन्कलाब जिंदाबाद असे घोषणा करून भारत मातेसाठी फाशीवर जाणारे राजगुरू भगतसिंग व सुखदेव यासारख्या अनेक वीरांना माझी श्रद्धांजली. आणि आता सुद्धा भारताच्या सीमेवर अनेक वीर निगड्या छातीने डोळे तेल घालून आपल्या देशाचे संरक्षण करत आहेत आणि संरक्षण करताना हुतात्मा सुद्धा झालेले आहेत. त्या वीरांना माझे प्रणाम. जाता जाता एवढे बोलते की आयुष्य खूप सुंदर असतं पण स्वातंत्र्याशिवाय त्याची किंमत कळत नाही. ज्या वीरांनी ह्या भारत देशासाठी आपले प्राण वेचले आणि आपले जीवन पणाला लावून ह्या स्वातंत्र्यासाठी लढले, त्या सर्व वीरांना, त्या सर्व देशभक्तांना माझे कोटी कोटी नमन म्हणता. पुन्हा एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणता मी माझे भाषण इथेच पूर्णविराम देते. जय हिंद, जय भारत.